नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला सांगणार आहे। मंडळी, प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम नक्कीच असतो। घरामध्ये खूप निगेटिव्हिटी असते, सतत घरामध्ये नाराज पण जाणवते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनेक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घरामध्ये संकट येतात। अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी त्या घरातील व्यक्तीच्या हॉरोस्कोप सुद्धा बघितल्या जातात, त्या घराचा ग्रहदशा बघितल्या जातात, तेव्हा वास्तुतज्ञ मार्गदर्शन करतो। पण हा भाग वेगळा येतो। पण कॉमन उपाय आपण कोणता करायला पाहिजे की आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाईल आणि प्लस त्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक येताना दिसेल। तर मंडळी, हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक काचेची वाटी लागेल। जसं जमेल तसं तुम्ही ती घेऊ शकता। तुमचं शॉप असेल किंवा स्वतःची फॅक्टरी असेल, ऑफिस असेल, तेथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। एक काचेची वाटी घ्यायची। हा उपाय तुम्ही कोणत्या दिवशी करा, काही प्रॉब्लेम नाही। तर त्या वाटीमध्ये 3-4 तुकडे कापूर घ्यायचा आहे। भीमसेन कापराचे 3-4 तुकडे घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खडे मीठ म्हणतो ना आपण, त्याचा एक खडा आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर त्रुटीचा एक तुकडा देखील तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे। आणि यानंतर ही वाटी तुमच्या घरातील हॉलमध्ये किंवा तुम्हाला जी जागा योग्य वाटते ना त्या जागेवर तुम्ही ठेवून द्या। त्यानंतर लगातार 3-4 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःमध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल। मीठ, कापूर आणि तुरटी हे नेहमी निगेटिव्हिटी दूर करत असतात। त्यानंतर आपल्याला हेच मीठ हे सगळं काही घेऊन तुमच्या घराच्या बाहेर कुठेतरी दूर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। नाहीतर तुम्ही तुमच्या घरातील बेसिंगमध्ये सुद्धा हे टाकून देऊ शकता। परत पुन्हा वाटी साफ करून या तिन्ही वस्तू तुम्हाला पुन्हा यामध्ये ठेवायच्या आहेत। असं तुम्हाला प्रत्येक महिन्यातील दर आठवड्याला हे बदलून त्या जागेवरती ठेवायचं आहे। हे केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष पूर्णपणे 100% नक्की कमी होतो। मला स्वतः याचा अनुभव आहे मंडळी, मी स्वतः हे उपाय माझ्या घरामध्ये करते। तर मंडळी, तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला येणारा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। धन्यवाद।